आयुर्वेद समज गैरसमज. आयुर्वेदाविषयी अनेक गैरसमज समाजात रुजलेले आहेत. खरे तर मूळ भारतीय शास्त्र असून भारतीयांना त्याची ओळख करून द्यावी लागते, हा दैव दुर्विलास आहे. मेकॉले यांनी कंपनी सरकारला असा अहवाल दिला की भारतावर राज्य करावयाचे असेल तर येथील शिक्षण पद्धती पूर्ण मोडून काढली पाहिजे. वास्तविक ज्ञानाच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर होता. सर्वात प्राचीन अशी नालंदा व तक्षशिला विद्यापीठे भारतात होती आणि जगभरातून विद्यार्थी तेथे शिकायला येत असत. दुर्दैवाने परकीय आक्रमणांमुळे ही विद्यापीठे नष्ट झाली. ब्रिटिशांनी तर सर्व शिक्षण पद्धतीच उखडून टाकली आणि आयुर्वेद, योग, अध्यात्म, गणित, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, शिल्पशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रे परंपरा पूर्णतः खंडित झाल्यामुळे पिढ्यानपिढ्या लोकांच्या विस्मरणात गेली. आयुर्वेद, योग, अध्यात्म पुन्हा वर येऊ लागलेली आहेत आणि विशेषतः योगाचा प्रसार सर्व जगभर झालेला आहे. या उलट आधुनिक विज्ञान जे पाश्चात्य राष्ट्रांकडून भारतात आले ते मात्र शालेय स्तरापर्यंत झिरपले. त्याचा परिणाम म्हणून नवीन पिढ्या बनतानाच आधुनिक विज्ञानाचा संस्कार घेऊनच तयार होतात. एकदा ते विचार ठसले की प्राचीन पद्धतींचा विचार करणे खरोखर अवघड जाते. साधे केळ्याचे उदाहरण घ्या. केळे खाल्ल्याने सर्दी होते असा बऱ्याच लोकांचा अनुभव असतो, परंतु आधुनिक विज्ञानामुळे सर्दी कशाची तरी ॲलर्जी झाल्यामुळे किंवा जंतू संसर्ग झाल्यामुळे होते असे पक्के डोक्यात असल्यामुळे त्यामुळे सर्दी होत असेल त्यामुळे केळ्यामुळे सर्दी होत असेल असे विचार न येता ॲलर्जीमुळे सर्दी होते असे विचार डोक्यात येतात. पण केळ्याने कफ वाढतो कारण ते जड, स्निग्ध आणि शीत आहे आणि कफ हा त्याच गुणाचा आहे आणि कफाने सर्दी वाढते किंवा निर्माण होते. हा आयुर्वेदाचा कार्यकारण भाव आपल्या डोक्यात ठसवायला खूपच कष्ट पडतात. आता सर्वांचाच दृष्टिकोन आधुनिक शिक्षणाधिष्ठित झाल्यामुळे आयुर्वेदातील कार्यकारण भाव समजून घेताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे खरे तर निकोप किंवा स्वतंत्र दृष्टिकोनातून आयुर्वेद समजून घेणे आवश्यक आहे. त्याची आधुनिक वैद्यक शास्त्राशी किंवा अन्य शास्त्रांशी तुलना निदान सुरुवातीला तरी करू नये. आपण पाठी कोरी ठेवून आयुर्वेद ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नंतर ते प्रत्यक्षात आचरणात आणून अनुभव घ्यावा, तरच त्याच्याविषयीचे गैरसमज दूर होतील. कित्येकदा आयुर्वेद असा शब्द उच्चारला तरी डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या उमटतात. तिरस्काराची भावना निर्माण होते. अशा वेळेला रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची परिस्थिती फार चमत्कारिक होते. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की ज्या अर्थी त्या डॉक्टरांना आयुर्वेदाचा इतका तिरस्कार वाटतो आहे, त्या अर्थी त्यांना आयुर्वेद थोडा सुद्धा समजलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी खरे तर आयुर्वेदाविषयी काही बोलूच नये किंवा कोणतेही सल्ले देऊ नयेत. वास्तविक ज्याला ज्या विषयाची माहिती नाही त्याने त्याविषयी बोलण्यात काहीच अर्थ नसतो. हा साधा व्यावहारिक नियम आहे. एकतर त्याने त्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, मूळ ग्रंथ वाचावेत, ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे एकतरी ओवी अनुभवावी, अनुभव घ्यावा आणि मगच जरूर असल्यास आपली मते प्रकट करावीत. रुग्णांनीही आपले हित कशात आहे हे असे लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलावीत. यातून लक्षात येणारा आयुर्वेदाविषयीचा सर्वात मोठा गैरसमज त्याच्या शास्त्रीयत्वाशी संबंधित आहे. बऱ्याच लोकांची आणि डॉक्टरांची अशी कल्पना आहे की आयुर्वेद ही काहीतरी तोडगे स्वरूपाची पद्धती आहे, ज्यात काही रोगांसाठी चांगले उपाय आहेत. वस्तुस्थिती मात्र पूर्णतः भिन्न आहे. आयुर्वेद हे कार्यकारण भाव सिद्धांतावर आधारित सर्वांगीण परिपूर्ण वैद्यक शास्त्र आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्र केवळ 250-300 वर्षापूर्वी उदयाला आलेले प्रकरण आहे. ऋषी मुनींच्या त्रिकालाबाधित ज्ञानावर अधिष्ठित हजारो वर्षांपूर्वीच्या आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने विचार करता आधुनिक वैद्यकाची वाटचाल ही खूपशी भरकटलेली अशा स्वरूपाची आहे. सुमारे 60 वर्षांपूर्वी ॲलेक्स कॅरेल यांनी मॅन दी अननोन या पुस्तकाद्वारे आधुनिक वैद्य खऱ्या अर्थाने मानवी आयुष्य कधीच समजावून घेऊ शकणार नाही असे मत मांडले. या पुस्तकाला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, पण आजही त्यातील विधाने प्रत्यक्षात येत नाहीत. दुर्दैवाचा भाग असा की ज्या आधुनिक वैद्यक शास्त्राची ही तऱ्हा आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून आयुर्वेद शास्त्र आहे की नाही हे सत्य तपासण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आधुनिक वैद्यकाची अशी तपासणी व्हायला हवी. या सगळ्याच्या मुळाशी आमच्या बुद्धीवर झालेले आधुनिक विज्ञानाचे संस्कार हेच कारण आहे. यातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग मूळ ग्रंथाचे अध्ययन करून प्रत्यक्षात त्यांचा अनुभव घेणे हाच होय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची अशी विनंती आहे की आयुर्वेदाच्या पद्धतीबाबत आत्यंतिक आदर बाळगून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करावा. त्याचे फायदे अनुभवास आल्याशिवाय राहणार नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर आयुर्वेदातील कार्यकारण भाव खूपच व्यापक आहे. जीवनाच्या 4ही घटकांचा यात उहापोह केलेला आहे. केवळ प्राचीन काळात अस्तित्वात असलेल्या रोगांविषयी नाही, तर कोणत्याही कालखंडात निर्माण होणाऱ्या रोगांविषयी ज्ञान करून देण्याची क्षमता आयुर्वेदाच्या शाश्वत तत्वज्ञानात आहे. देशाचेही या ठिकाणी बंधन नाही आणि म्हणून एक शास्त्र म्हणून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आधुनिक वैद्यकाला जागतिक पातळीवर प्रथम पसंतीच्या वैद्यकाचा बहुमान का मिळाला हे जाणून घेणेही इथे इष्ट ठरेल. विशेषतः सूक्ष्मदर्शक यंत्राचा मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर सूक्ष्म जंतूंचे एक दालन ज्ञानसाठा स्वरूपात खुले झाले. या सूक्ष्म जंतूंमुळे कॉलरा सारखे रोग निर्माण होतात हे लुई पाश्चरांनी दाखवल्यामुळे जंतू संसर्गजन्य इन्फेक्शस रोगांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला. पुढे पेनिसिलिनमुळे रोगजंतूंचा खात्मा होतो असा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. विशेषतः दुसऱ्या महायुद्धात प्रतिजैविके अँटीबायोटिक्स म्हणून पेनिसिलिनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यातून आपण आता जंतू संसर्गजन्य रोगांवर निश्चितपणे विजय मिळवणार असे डॉक्टरांना वाटू लागले. भूल देण्याच्या पद्धतीत प्रगती होत गेल्यामुळे शस्त्रकर्मांना भरपूर वाव मिळाला. वेदनाशामक औषधे व स्टेरॉइड औषधे यांनी लक्षणांपासून तत्काळ मुक्ती मिळू लागल्याने समाज मोठ्या प्रमाणावर आधुनिक वैद्यकाकडे आकृष्ट झाला. सोनोग्राफी व फिजिक्समधील शोधांमुळे व यांत्रिकीकरणामुळे आधुनिक वैद्यकाचा फार मोठा दबदबा निर्माण झाला. त्यामुळे जागतिक पातळीवर त्याला प्रथम पसंतीचा बहुमान मिळाला. ते शास्त्र म्हटले जाऊ लागले आणि इतर वैद्यकीय शास्त्रे आहेत की नाहीत हे ठरविण्याचा अधिकारही त्याला प्राप्त झाला. हळूहळू विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये आधुनिक वैद्यकाला विरोध वाढू लागला आणि लोकांनी तथाकथित पर्यायी वैद्यकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. चीनने आपले वैद्यक सर्व जगात पोचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत देशातही जवळजवळ 60% जनता पर्यायी वैद्यकाकडे वळली. जागतिक आरोग्य संघटनेला याची गंभीर दखल घ्यावी लागली आणि इथे पूरक पर्यायी वैद्यकांसाठी कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन कक्ष निर्माण करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांची आणि विशेषतः डॉक्टरांची मानसिकता कशी निर्माण झाली आहे याचा चांगला उलगडा होतो. आयुर्वेदातील कार्यकारण भाव समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून आरोग्य संपन्न जीवन कसे जगता येईल याविषयी विचार करणे आता अगदी निकडीचे आहे. खरं तर आता खूपच उशीर झालेला आहे. तरी सुद्धा आणखी उशीर करणे
हे सगळ्या समाजाला रोगाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. म्हणून आयुर्वेदीय जीवनशैलीचा अनुभव घेऊन आपले जीवन आरोग्य परिपूर्ण करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे. आयुर्वेदाविषयीचे अन्य गैरसमजही प्रायः त्याच्या शास्त्रीयत्वाविषयी निगडीत आहेत. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आयुर्वेदात पथ्याचे फार अवडंबर असते हा होय. कित्येकदा पथ्याच्या नुसत्या संकल्पनेनेच लोक घाबरून जातात आणि आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करत असताना घरोघरी मोठ्या चर्चा होतात आणि मग केवळ नाईलाज म्हणून लोक आयुर्वेदीय उपचार सुरू करतात. वास्तविक कोणत्याही शास्त्राच्या दृष्टीने कार्यकारण भाव अनिवार्यच असतो. रोगरूप स्वरूपी कार्य घडलेले असताना त्याची आहार विहार इत्यादी कारणे हुडकून काढून ती टाळल्याखेरीज तो रोग कसा बरा होणार. दुर्दैवाने लाक्षणिक चिकित्सेमुळे पथ्याच्या संकल्पनेला पूर्णतः फाटा मिळाला आणि असे असतानाही लोकांना तात्काळ बरे वाटू लागल्यामुळे आधुनिक वैद्यकाला पथ्याची गरज नाही असा एक गोड गैरसमज डॉक्टरांनी व समाजाने करून घेतला. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाच्या पथ्याचे अवडंबर वाटू लागले. या ठिकाणी वास्तविक आधुनिक वैद्यकशास्त्रातील कार्यकारण भावाचा विचार हा खूप वरवरचा आणि तोकडा आहे आणि त्यामुळे रोग पुन्हा पुन्हा बळावतो आहे हे समाजाने आणि डॉक्टरांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास त्यातून समाजाचे भले होईल. आयुर्वेदाने फार उशिरा गुण येतो हा आणखी एक गैरसमज. बहुतेक लोक आयुर्वेदाकडे वळतात ते आधुनिक वैद्यकाचे उपचार अनेक वर्ष घेऊन उपयोग न झाल्यामुळे. वास्तविक तोपर्यंत रोग शरीरात चांगलाच मुरलेला असतो. रोगाची कारणेच विचारात घेतली नसल्यामुळे त्यांचे दीर्घकाळ सेवन चालू असते. गुंतागुंतही कमालीची वाढलेली असते. अशा स्थितीत आयुर्वेदाच्या मूलगामी आणि सर्वांगीण चिकित्सा पद्धतीमुळे यश मिळते हीच खरे तर कौतुकाची गोष्ट. मात्र इतक्या वर्षांचे दुखणे काही दिवसात सहजपणे बरे होणे शक्य नाही. तरी सुद्धा बरे वाटू लागल्याची सुरुवात काही तासात किंवा 1-2 दिवसातच होते. 7 दिवसांच्या आत फायदा दिसला नाही तर औषध बदलावे असे शास्त्रातच सांगितले आहे. आणि खरे तर अजिबातच बरे वाटत नसेल तर फुकट मिळून सुद्धा कोणी औषधोपचार चालू ठेवत नाही. आणि म्हणून बरे वाटू लागायची सुरुवात लवकर झालेली असली तरी पूर्णपणे बरे होण्यास काही महिन्यांचा किंवा वर्षांचा कालावधी लागतो. त्यासाठी लागणारे पथ्य नंतरही पाळत राहण्याची आवश्यकता असते. बऱ्याच वेळेस काही कारणाने बरे वाटू लागल्यावर रुग्ण औषधोपचार बंद करतात आणि विशेष म्हणजे पथ्यही सोडून देतात. वास्तविक असे अजिबात अपेक्षित नाही. कारणानुसार खरे तर कार्य घडत असते. रोगरूपी कार्य पुन्हा घडून येऊ नये अशी अपेक्षा असेल तर अर्थातच अपथ्यकारक गोष्टी टाळायलाच हव्यात. आयुर्वेदामध्ये धातूंचा, भस्मांचा, हेवी मेटल्स वापर केला जातो. त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात. हा एक जागतिक पातळीवरही चर्चिला जाणारा मुद्दा आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाविषयी गैरसमज पसरविले जातात. या मुद्द्याचा थोड्या खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार जगातील एकही वस्तू अशी नाही की जिचा औषध म्हणून वापर करता येत नाही. प्रत्येक वस्तूचे काही ना काही गुणधर्म असतात. हे लक्षात घेऊन ती गोष्ट विशिष्ट परिस्थितीत औषध म्हणून वापरता येते. आयुर्वेदीय ग्रंथकारांनी निरनिराळ्या रोगांसाठी किंवा दोषांच्या अवस्थासाठी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांची यादी करून त्यांचे वर्गीकरण केले आहे. मुख्यतः सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी असे सृष्टीचे 2 प्रकार पडतात. सजीवांमध्ये पुन्हा वनस्पती, प्राणी असे 2 प्रकार पडतात. त्यांचे पुढे अनेक प्रकार आणि उपप्रकार मांडून त्यांचा औषधांमध्ये उपचार सुचवलेला आहे. अचेतन द्रव्यांमध्ये प्रामुख्याने खनिजांचा समावेश होतो. विशेषतः 7व्या शतकापासून आयुर्वेदीय रसशास्त्र जास्त प्रमाणात वापरात आले. या ठिकाणी रस म्हणजे पारा. पाऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत
आणि मुख्य म्हणजे तो इतरांचे औषधी गुणधर्म वाढवतो, योगवाही. त्यामुळे औषधी कल्प टिकाऊ होतात आणि खूप कमी मात्रेत काम करतात. त्याचप्रमाणे सोने, रुपे, लोह, ताम्र, शिसे इत्यादी अनेक धातूंचा वापर औषध म्हणून करतात. परंतु हे सर्व धातू विषारी आहेत, म्हणून आयुर्वेदाने त्यांच्यासाठी शोधन आणि मारण अशा 2 प्रक्रिया वर्णन केल्या आहेत. शोधनामध्ये त्याचे विषारी परिणाम घालवले जातात, तर मारण किंवा भस्म करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे औषधी गुणधर्म वाढवले जाऊन ते सुरक्षित बनवले जातात. या प्रक्रियांचे काटेकोर पालन केले तर बनणारी औषधे 100% निर्धोक, बिनविषारी आणि अत्यंत गुणकारी होतात. आज विशेषतः अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत म्हणजे हृदयविकाराचा झटका आला असता हेमगर्भ, त्रैलोक्य चिंतामणी यासारख्या औषधाने रुग्णाचे प्राण वाचल्याची अनेक उदाहरणे आहेत. आधुनिक वैद्यकाकडून सोडून दिलेल्या कितीतरी रुग्णांना या औषधाने जीवदान दिलेले आहे. यासाठी वैद्य नृसिंहाचार्य बागेवाडीकर यांचे माझी चिकित्सा हे पुस्तक जरूर वाचावे. तेव्हा या औषधांची उपयुक्तता वादातीत आहे आणि योग्य रीतीने बनवली असल्यास ती 100% निर्धोक आहेत. पण तरीही अशा धातूंच्या भस्मांचा वापर आयुर्वेदात असतो, म्हणून ती औषधे घेऊ नका असा सल्ला काही रुग्णांना मिळतो. वास्तविक ऑर्गॅनिक केमिस्ट्री जशी उदयाला आली तसे त्यातील काही पदार्थांचे गुणधर्म लक्षात आले. जसे ॲस्पिरिन या औषधाला घाम आणणे, वेदना कमी करणे अशा प्रकारचे गुणधर्म आहेत. या द्रव्यांचा दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास न करताच या गुणधर्मासाठी तापामध्ये किंवा संधिवातामध्ये ॲस्पिरिनचा वापर सुरू झाला. पुढे त्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आढळून आले आणि म्हणून रक्ताची गुठळी होऊन हृदयरोगाचा झटका येणाऱ्या रुग्णांमध्ये त्याचा सर्रास वापर सुरू झाला. आजही तो चालू आहे. पण त्याच्या रक्त पातळ करण्याच्या गुणधर्मामुळे त्याने जठरामध्ये, आमाशय, मेंदूमध्ये किंवा त्वचेखाली रक्तस्राव होतो आणि त्यामुळे काही रुग्णांमध्ये गंभीर अवस्था येऊ शकते. हे माहीत असूनही आजही त्याचा सर्रास वापर जगभरात चालू आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या निमित्ताने कीटकनाशकाच्या वापरामुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीबाबत रेचेल कार्सन या संशोधक स्त्रीने 60 वर्षांपूर्वी आवाज उठविला होता. तिच्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाने जगभरात खळबळ माजवली. त्यातून पर्यावरणवादाची चळवळ उभी राहिली. कीटकनाशकांच्या वापरावर अमेरिकन सरकारने निर्बंध घातले, त्यासाठी कायदे केले. परंतु याच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमुळे आधुनिक वैद्यकाची आत्ताची औषधे बाजारात आली आहेत. कीटकनाशकांप्रमाणेच त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास फारसा झालेला नाही आणि जो झालेला आहे त्यावरून सर्वच औषधांचे गंभीर दुष्परिणाम आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की याविषयी एकही डॉक्टर काही बोलत नाही आणि समाजही या बाबतीत झोपलेला आहे. क्वचित औषधांच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू असे एखाद्या रुग्णाच्या बाबतीत झाले तर मुद्दे चर्चेला येतात. खरे तर आधुनिक वैद्यकातील औषधे त्यांच्या गुणधर्मासाठी वापरायचीच असतील तर ती निर्धोक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून तशी खात्री झाल्यावरच वापरणे योग्य ठरेल. परंतु असे करावयाचे ठरवल्यास एकही औषध न वापरता आल्यामुळे वैद्यक शास्त्राचा पायाच ढासळेल. त्यामुळे निश्चित बिनविषारी असलेल्या आयुर्वेदीय औषधांना नावे ठेवण्यापूर्वी डॉक्टरांनी आपण वापरत असलेल्या विषारी औषधांबाबत गंभीर आत्मचिंतन करावे आणि आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का याचा बोध घ्यावा. अशा प्रकारच्या जीवघेण्या दुष्परिणामांमुळे काही लोक आधुनिक वैद्यकाचे कट्टर शत्रू बनले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यामधील आश्चर्याचा किंवा गमतीचा एक भाग असा की रसशास्त्रातील कोणत्याही औषधाला आतापर्यंत विषारी परिणाम सापडलेले नाही. परंतु वनस्पतीच्या औषधांमध्ये मात्र शिसे आढळून येऊन त्याने दुष्परिणाम झाल्याची काही उदाहरणे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेली आहेत. वनस्पतींच्या औषधांचा आणि शिशाचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही.
परंतु या वनस्पती शहरी वातावरणात रस्त्याच्या कडेला वाढलेल्या होत्या. पेट्रोलमधून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये पूर्वी शिसे असे, जे या वनस्पतींनी शोषून घेतले आणि त्याची तपासणी न झाल्यामुळे ते औषधात शिरले. पेट्रोलमुळे होणाऱ्या या प्रदूषणाविषयी प्रथम जपानमध्ये जनजागृती झाली. मातेच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात शिसे सापडल्यामुळे ते कुठून आले त्याचा शोध सुरू झाला. मग ते इंधनामुळे, प्रदूषित हवेमुळे त्यात आले असा शोध लागला. त्यावर पुढे संशोधन होऊन शिसेविरहित अनलेडेड पेट्रोल बाजारात उपलब्ध झाले. भारतातही याची सुरुवात बरीच उशिरा झाली. आता भारत सरकारने विशेषतः परदेशी जाणाऱ्या औषधांच्या बाबतीतील खूप कडक नियमही केले असून ते बिनविषारी असेल तरच त्याची निर्यात होऊ शकते. परंतु केवळ परदेशी जाणाऱ्या औषधांच्या बाबतीतच नव्हे तर भारतात पण ही काळजी घेणे जरुरीचे आहे. आज विशेषतः शहरी भागामध्ये विविध प्रकाराने हवा, अन्न, पाणी, जमीन या सर्वांचेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. विशेषतः वापरून निरुपयोगी झालेल्या कारच्या बॅटरीतून मोठ्या प्रमाणात हवा, अन्न, पाणी यात शिसे मिसळते. रासायनिक कीटकनाशके व रासायनिक खते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नातच विष मिसळले जाते. याविषयी सत्यमेव जयतेचा सेंद्रिय शेती विषयक भाग जरूर पाहावा. यूट्यूबवर उपलब्ध आहे. वापरल्या गेलेल्या CFL दिव्यांपासून मोठ्या प्रमाणात त्यातील पाऱ्यांमुळे प्रदूषण होत आहे. आश्चर्य म्हणजे या सर्व प्रदूषणाच्या बाबतीत सर्वजण मूग गिळून गप्प आहेत. अशा प्रदूषणातून आयुर्वेदीय औषधांमध्ये विषारी गुणधर्म मिळण्याचे प्रमाण अन्नधान्यांमध्ये येणाऱ्या विषारी गुणधर्मापेक्षा खूप कमी आहे. तरीही जनतेमध्ये अन्नधान्याविषयी तेवढी जागृती दिसत नाही. एकूणच याबाबत दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. थंड गरम पदार्थाबाबतीतील गैरसमज. एखादी गोष्ट स्पर्शाला कशी लागते यावरच तिचे खरे गुणधर्म किंवा कार्य ठरत नसते. दही किंवा ताक जरी स्पर्शाला थंड असले तरी वास्तविक त्यांचे गुणधर्म उष्ण किंवा गरम असे आहेत. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात तर कधीच खाऊ नयेत किंवा दही रात्री कधीच खाऊ नये. परंतु चुकीच्या संकल्पनांमुळे दही उन्हाळ्यात आणि तेही आवर्जून रात्री खाल्ले जाते. याविषयी सविस्तर उहापोह आहाराविषयी विवेचन करताना होईल. तसेच वेलची उष्ण आहे तर लवंग थंड आहे.